प्राण्यांना माणसाने घरात आणून पाळणं कितपत योग्य आहे? मानसिक आधार, एक सगळ्यांसाठी कंपॅनियन म्हणून, त्यासाठी पाळीव प्राण्यांची नक्कीच गरज आहे. प्राणी पक्षी जेव्हा आपण घरी आणतो तर त्यांची काळजी कशी घ्यावी? तुम्ही त्याला कितपत वेळ देऊ शकता, तुम्ही त्याच्यावर कितपत पैसा खर्च करू शकता. प्राण्यांची लाळ असते, ती जर आपल्या तोंडात गेली तर कुठले आजार होऊ शकतात? रेबीज व्हायरस हा एक आजार जर कुणाला झाला तर तो ट्रीटमेंट करता येण्यासारखा नाही आहे. म्हणजे लोक इतकी अटॅच होतात की त्याला आपल्या मुलाच्या जागी बघतात. लहान मुलाचे पापे घावे तसे त्या कुत्र्या मांजराचे देखील बरेच जण पापे घेताना आपल्याला दिसतात. पण चावल्यामुळेच रॅबीज होतो की प्राण्यांच्या लाळ आपल्या शरीरात गेल्यामुळे देखील रॅबीज होऊ शकतो? माणसाचं जे जेवण आहे ते प्राण्यांसाठी कितपत योग्य असतं? वेगळ्या जातीचा प्राणी असणं हे एक स्टेटस सिम्बॉल झालं आहे. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात मुक्या प्राण्यांवरती प्रेम करावं आणि दया करावी. हे आपण लहानपणापासूनच ऐकत पण आलो आहेत आणि त्यामुळे मुक्या प्राण्यांवरती आपण खूप मनापासून प्रेम करतो, त्यांना अगदी जीव लावतो आणि याच प्राण्यांना याच प्रेमापोटी आपण आपल्या घरी आणतो आणि पाळतो. पण मूलतः निसर्गासाठी निर्माण केलेले हे प्राणी खरंच माणसाच्या घरात ठेवण्यासाठी असतात का? आणि तुम्ही जर ते प्राणी पाळत असाल किंवा तुम्हाला पाळण्याची हौस असेल तर ते इतकं सोपं आहे का? आणि म्हणूनच या प्राण्यांना आपल्या घरी आणण्याआधी आपण कसली काळजी घेतली पाहिजे आणि घरी आणल्यावरती त्यांची काय काळजी घेतली पाहिजे, आज या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या नॉलेज कट्ट्यावरती आलेले आहेत सुप्रसिद्ध पशुवैद्य डॉक्टर हेमंत थांगे सर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. जसं मी म्हणाले, निसर्गासाठी निर्माण केलेले हे प्राणी आहेत. मुख्य म्हणजे ह्या प्राण्यांना माणसाने घरात आणून पाळणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? काही ठिकाणी नक्कीच योग्य आहे, कारण की कसं झालं आहे, आपल्या भारतामध्ये जे काही एकत्रित कुटुंब पद्धती होती त्याच्यामध्ये आता खूप ती कमी होत चालली आहे आणि फॅमिली छोट्या होत चालल्यात. तर एक मानसिक आधार आणि एक सगळ्यांसाठी कंपॅनियन म्हणून, तर त्यासाठी पाळीव प्राण्यांची नक्कीच गरज आहे. लहान मुलांच्या संगोपनातही त्याचं मदत होतं आणि सगळ्या फॅमिलीसाठी एक जिव्हाळ्याचा विषय तो होतो आणि त्यातल्या त्यात सगळ्यांना एक जबाबदारीची जाणीव पण निर्माण होते. त्यामुळे पाळीव प्राणी पाळणं हे नक्कीच एक चांगली गोष्ट आहे फॅमिलीसाठी. हे प्राणी आपण बघतो सर की हल्ली सगळेजण हौसेने आपल्या घरी प्राणी पाळतात. म्हणजे कुत्रा असतो, मांजर असते, काही घरामध्ये म्हणजे पक्षी देखील असतात, पोपट आहे म्हणा, बऱ्याच असतात. म्हणजे त्या क्वीन स्पॅरो म्हणतात, अशा बऱ्याच आहेत प्राणी आणि पक्ष्यांना पाळतात देखील. पण हे प्राणी पक्षी जेव्हा आपण घरी आणतो तर त्यांची काळजी कशी घ्यावी? कारण प्राणी पक्षी म्हणजे एक जीव आहे माणसाप्रमाणेच, त्यामुळे त्यांची काळजी घेताना कुठली विशेष आपण काय खबरदारी ठेवायला हवी? आता यात आणखी एक गोष्ट आहे की बऱ्याचशा लोकांना म्हणजे जे आपले डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे पाळीव जे प्राणी आहेत ते त्यांना असं म्हणजे खूप कॉमन वाटतं. तर म्हणजे काहीतरी वेगळं करावं हौसेसाठी म्हणून काही लोक वन्य प्राणी किंवा जे नॉन ट्रॅडिशनल जे पेट्स आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कासव झालं, काही जण साप पाळण्याचा प्रयत्न करतात, काही इग्वाना म्हणजे एक्झॉटिक ॲनिमलच्या स्पीशीज पाळण्याचा प्रयत्न करतात. ते माझ्या मते थोडंसं ठीक नाही आहे, कारण त्या प्राण्यांचा एकतर पाळीव प्राण्यांच्या कॅटेगरीमध्येच ते मोडत नाहीत आणि आपल्या भारतीय कायद्यानुसार वन्य प्राणी पाळणेही गुन्हा आहे. तर त्यात सगळ्यात कॉमन एक्झाम्पल म्हणजे पोपट.
जो आपण हिरव्या रंगाचे पोपट, जे पहाडी पोपट किंवा नॉर्मल पोपट पाहतो, ते भारतीय वन्यजीव कायद्याच्या अंतर्गत पाळणे गुन्हा आहे. तर ते खूप सगळे लोक पाळतात, कारण ते पोपट जे असतात ते माणसावतात त्याची नक्कल लवकर करतात आणि आणि बोलतात. बोलतात. हे सगळं खूप अमेझिंग वाटतं बघायला आणि इंटरॅक्ट करायला आपण. आणि मुळात पक्षी घरात पाळले पाहिजे की नाही पाहिजे हे खूप एक एथिकल प्रश्न आहे. काही काही लोकांना ते खूप चुकीचं वाटतं की पक्ष्यांना कैद करून ठेवणं, पिंजऱ्यात डांबून ठेवणं, हे काही काही लोकांना चुकीचं वाटतं. तर माझ्या मते तरी आपण म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत, कुत्रा, मांजर आणि बस एवढ्यापुरतंच आपण मर्यादित ठेवलं तर चांगलं. आता तर असाही ट्रेंड आला आहे, आपण इंस्टाग्रामवरती बऱ्याच ठिकाणी बघतो की छोट्या ब्रीडच्या गायी, एकदम ज्या 1 ते 1.5 फुटाच्या उंचीच्या असतात, त्या गायी पण घरात पाळल्या जातात. बऱ्याच ठिकाणी ते साऊथ इंडियन ओरिजिनचं ब्रीड आहे. तर ते पण काही एक दृष्टीने चुकीचं आहे. तुम्ही पाळीव प्राणी का पाळता? तर पाळीव प्राणी ठेवण्यामागे खूप सगळे कारणं असू शकतात, पण एक तर सगळ्यात मोठं म्हणजे घरातल्या मुलांची हौस किंवा मला काहीतरी करायचं आहे म्हणून करणारे खूप सगळे लोक आहेत. पण त्याच्याबरोबर त्यांना त्याची जाणीव नसते की ती किती जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी काय काय करायचं आहे. तुम्ही त्याला म्हणजे फायनान्शियली तुम्ही तयार आहात की नाही, तुम्ही त्याच्यासाठी वेळ देऊ शकता की नाही, तुम्ही त्याच्यावरती आणखी काय काय करायला लागतं, कुठल्या गोष्टी करायला लागतात, कसं डॉक्टरांकडे जायला लागतं आणि कसं त्यांचं गायडन्स घ्यायला लागतं, ह्या गोष्टी न बघता बरेच लोक ह्याच्यात उडी मारतात. पण तसं न करता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही व्यवस्थित रिसर्च करा, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्यासाठी कुठला प्राणी योग्य आहे आणि त्या प्राण्यांमध्ये पण कुठल्या जातीचा प्राणी तुम्ही घेतला पाहिजे, तुमच्या फॅमिलीचे रिक्वायरमेंट काय आहे आणि तुम्ही त्याला कितपत वेळ देऊ शकता, तुम्ही त्याच्यावर कितपत पैसा खर्च करू शकता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करूनच तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. सर, जसं तुम्ही आता सांगताय की प्राणी, कुठलाही प्राणी म्हणजे प्रेमापोटी तुम्ही त्याला घरी आणाल, पण त्याची काळजी घेणं तुम्हाला झेपणार आहे का हे देखील पाहायला हवं. कारण जसं घरात लहान मुलांची काळजी घेतली जाते तशीच त्या प्राण्यांची देखील घेतली जाणं अपेक्षित आहे आणि तसंच म्हणजे ते गरजेचं देखील आहे. याच्यामध्ये एक प्रामुख्याने आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्या जवळपास कुठे नातेवाईकांच्या घरी काही म्हणजे आपण एखाद्या फंक्शनला जातो किंवा कुठे बाहेर जातो, त्यांच्या घरी जातो, त्यावेळी बऱ्याच वेळा असं दिसतं की तो प्राणी म्हणजे कुत्रा असू दे किंवा मांजर असू दे, इतकं त्यांच्यामध्ये म्हणजे इतकी त्यांच्यामध्ये काय म्हणतो त्याला, इतकं त्यांच्यामध्ये जेल झालेला असतो तो प्राणी त्या फॅमिलीमध्ये, की हे त्याला प्राणी म्हटलेलं देखील काही जणांना आवडत नाही. तो डॉग नाही आहे, ती आमची कॅट नाही आहे, ती आमची मनी आहे आणि तो आमचा काहीतरी अमुक ढमुक आहे, असं नावं घेतली जातात. म्हणजे लोक इतकी अटॅच होतात की त्याला आपल्या मुलाच्या जागी बघतात, आपल्या बाळाच्या जागी बघायला लागतात. त्यावेळी एक भावनिक नातं त्यांच्याबरोबर निर्माण झालेलं असतं आणि त्या भावनिक नात्यामधूनच प्रेम देखील निर्माण होतं. आणि मग ह्या लहान मुलाचे पापे घावे तसे त्या कुत्र्या मांजराचे देखील बरेच जण पापे घेताना आपल्याला दिसतात. पण हे सगळं करताना तो एक प्राणी आहे हे आपण विसरतो. त्यावेळी जो सलायवा असतो, म्हणजे आपण सायंटिफिकली बोलतो या विषयावरती, तो जो सलायवा, जी प्राण्यांची लाळ असते, ती जर आपल्या तोंडात गेली तर एक डॉक्टर म्हणून कुठले आजार होऊ शकतात यावर तुमचं काय मत आहे? हे एक नक्कीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर होतं काय की बऱ्याचशा लोकांना त्याची जाणच नसते की कसं ॲक्च्युली हाताळायला पाहिजे आणि त्यांचं बिहेवियर काय.
आता पाळीव कुत्र्याचं जर आपण घेतलं तर त्याच्यातनं सगळ्यात मोठा धोका जो असतो तो रेबीजचा धोका असतो. रेबीज व्हायरस हा एक आजार जर कुणाला झाला तर तो ट्रीटमेंट करता येण्यासारखा नाही आहे आणि तो नक्कीच स्प्रेड होण्याचे चान्सेस माणसांमध्ये खूप जास्त असतात. पण त्याच्यात अशी एक गोष्ट आहे की हा जो रेबीज व्हायरस आहे तो हा सस्तन प्राण्यांमध्ये म्हणजे मॅमल्समध्ये सगळ्यांमध्ये आढळतो, फक्त कुत्र्यात असं नाही. पण कसं आहे की आपल्या इकडे जे सोशल ॲनिमल्स आहेत म्हणजे जे स्ट्रे डॉग्स वगैरे आहेत त्यांच्याकडनं ट्रान्समिट होणारी संख्या जास्त असल्यामुळे ते एक जनरलाइज अशी एक मानसिकता निर्माण झाली की फक्त कुत्र्यापासनं हा आजार होऊ शकतो. पण तसं काही नाही आहे, ते बऱ्याच सगळ्या प्राण्यांमधनं मांजरीमध्ये सुद्धा आढळतो. पण लोकांमध्ये जागरूकता झाली पाहिजे की त्याचं एक खूपच सिंपल उपाय आहे, तो म्हणजे तुम्ही त्यांना लसीकरण करणे. त्याचं जर त्यांनी वॅक्सिनेशन टाईम टू टाईम आणि अपडेट ठेवलं तर त्याच्यापासनं काहीही धोका नाही आहे. तर जर तुम्ही त्या प्राण्यांचं पाळीव प्राण्यांचं हायजीन व्यवस्थित ठेवलं, त्यांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली आणि आपल्या ज्या बेसिक स्टेप्स आहेत की त्यांना हात लावल्यानंतर आपले हात धुणे किंवा व्यवस्थित त्यांना स्वच्छ ठेवणे, ह्या जर बेसिक काळजी घेतल्या, त्यांचे केस गळू नये किंवा एक्सेस त्यांना काही स्किनचे आजार होऊ नयेत म्हणून जर तुम्ही वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्याची हेल्थ व्यवस्थित ठेवली तर त्या प्रकारात काही गैर नाही. तर तुम्ही त्यांना आपल्या बेडवरती झोपवू शकता, त्यांना किस करू शकता, त्यांना आपल्याजवळ आपल्या लहान मुलासारखं ठेवू शकता, त्याच्यात काही गैर नाही. डॉक्टर, मला एक विचारावंच वाटतं इथे. आतापर्यंत आम्ही जे ऐकलं आहे की रॅबीज हा कुत्रा चावल्यामुळेच होतो. आता तुमच्याकडनं एक नवीन आम्हाला माहिती मिळाली की रॅबीज हा फक्त कुत्र्यामध्ये हा व्हायरस नसतो, तर हा इतर प्राण्यांमध्ये देखील आढळू शकतो. पण चावल्यामुळेच रॅबीज होतो की प्राण्यांच्या लाळ आपल्या शरीरात गेल्यामुळे देखील रॅबीज होऊ शकतो? रेबीज व्हायरस हा ॲक्च्युली असा विषाणू आहे की जो त्यांच्या लाळेमधनं आणि कुठल्याही सिक्रिशनमधनं, तसं मेनली लाळेमधनं तो बाहेर पडतो. पण हा केव्हा बाहेर पडतो, तो जेव्हा त्यांचा ॲक्टिव्ह डिसीज असेल तेव्हा. म्हणजे जर सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे जो आपण पिसाळलेला कुत्रा म्हणतो, जेव्हा तो रेबीजचे सिम्पटम्स दाखवायला लागतो त्यावेळी तो रेबीज व्हायरस ॲक्टिव्ह असतो आणि त्या लाळेतनं जर समजा आपल्या त्वचेवरती किंवा आपल्या कुठे छोटे कट्स असतील किंवा जखमा असतील त्यातनं तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या नर्व्सद्वारे तो मणका आणि मेंदूपर्यंत पोचतो आणि त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्ह रेबीज होतो. तर हे जर वॅक्सिनेटेड प्राणी असेल, जर लसीकरण त्याचं झालेलं आहे रेबीजचं, तर त्याच्यात काहीही धोका नसतो. जर तुम्हाला असं खरंच डाऊट वाटला की त्याची लाळ आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि जखमेवरती त्याची लाळ टचमध्ये आलेली आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं लसीकरण केलेलं नाही आहे, तर तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार ते जे काही गायडन्स करतील त्याच्यासाठी रेबीजचे वॅक्सिन्स उपलब्ध आहेत. आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये त्याचे लसीकरण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध असते नेहमीच, आणि जरी नसेल तरी त्या वॅक्सिनची कॉस्ट खूपच कमी आहे. 300-400 रुपयाचं वॅक्सिन असतं. ते एवढं सिंपल गोष्ट केली तरीसुद्धा रेबीजचा धोका पूर्णपणे आपण टाळू शकतो. घरात जर लहान मुलं असतील, लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल की ज्यांची इम्युनिटी खूपच कमी असते, अशा वेळी प्राणी आणि हे जे लहान मूल किंवा जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला हवी, त्यांची कशी काळजी घ्यायला हवी? आता ह्याबद्दल मला एक रिसर्चचा कोट द्यावासा वाटतो
की एक संशोधनामध्ये हे इंटरनॅशनल लेवलचं संशोधन आहे. तर त्यात त्यांनी असं हे केलं की लहान मुले ज्यांच्या घरात कोणी पाळीव प्राणी नाही आहेत आणि लहान मुले ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांची इम्युनिटी त्यांनी कंपेअर केली ओव्हर द पिरियड ऑफ म्हणजे 5 ते 7 वर्ष त्यांनी स्टडी केला. तर त्याच्यात असं आढळून आलं की ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्या मुलांची इम्युनिटी पाळीव प्राणी नसणाऱ्यांपेक्षा जास्त आहे असं संशोधनात त्यांना आढळून आलं. तर ह्याच्यासाठी कुठले कारण आहेत ते त्याच्यात थोडंसं खूप बारीक सारीक गोष्टी त्या आणखी रिसर्चमध्ये आहेत, पण नक्की कुठलं कारण आहे ते सांगता येणं अवघड आहे. पण कसं आहे की जसं मी पूर्वी पण सांगितलं की बेसिक हायजीन जर मेंटेन ठेवलं, तुम्ही त्याला स्वच्छ ठेवलं, आपलीही स्वच्छता तुम्ही व्यवस्थित ठेवली तर आजार होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. असे फारच कमी आजार आहेत जे त्यांच्याकडनं आपल्याला होण्याची शक्यता असते. आणि जर कोणी एकदमच इम्युनिटी कॉम्प्रोमाइज असलेले पेशंट्स असतील, ज्यांचं किमोथेरपीचं ट्रीटमेंट चालू आहे किंवा आणखी कुठला आजार आहे, किंवा जे HIV पॉझिटिव्ह व्यक्ती असतात ज्यांचं इम्युनिटी काहीच नसते, तर त्यांना खूपच जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि घरातल्या जबाबदार व्यक्तीने त्याची काळजी घेतली पाहिजे की आपल्या पाळीव प्राण्यांना त्यांच्यापासनं कसं प्रोटेक्शन द्यायचं आणि वेळच्या वेळी डॉक्टरांचे चेकअप करणे, तुमच्या वेटचा सल्ला घेणे, ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या जबाबदार व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे. सर, तुम्ही सांगितलं की रॅबीज हा एक आजार प्राण्यांमध्ये असतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून असे कुठले आजार आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे घरातले प्राणी असतीलच पण बाहेरच्या प्राण्यांमध्ये देखील तो प्रामुख्याने तो संसर्गजन्य आजार आहे की जो एखाद्या प्राण्याला झाला की किंवा पक्ष्याला झाला म्हणा. कारण आता आपण बघितलं काही जणांचे फार्म हाऊस असतात किंवा काही जण छोटी घरं असतात, पण ते पक्षी वगैरे पण देखील पाळतात, तर तुम्हाला देखील त्याचं इन्फेक्शन्स होऊ शकतो. असे कुठले म्हणजे आहेत आजार? संसर्गजन्य आजारांबद्दल जर बोलायचं झालं तर असे त्याला आपण इंग्लिशमध्ये झूनॉटिक डिसीजेस म्हणून म्हणतो की प्राण्यांपासनं माणसाला होणारे आजार. तर त्यात असे खूपच कमी आजार आहेत, पण एक तर रेबीज सगळ्यांना माहीतच आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस नावाचा, त्याच्यानंतर आणखी एक टॉक्सोप्लाझ्मा नावाचा, आणि काही पॅरासाइट्स आहेत जे जंत म्हणतो आपण त्याला. तर असे काही बरेच कमी आजार आहेत जे पाळीव प्राण्यांपासनं आपल्याला होऊ शकतात. तर ॲक्च्युली संसर्गजन्य रोग कसे असतात की जे एकापासनं दुसऱ्याला होणारे, असे माणसांकडनं माणसाला होणारे आजार भरपूर आहेत, पण प्राण्यांपासनं माणसाला होणारे आजार फारच कमी आहेत. आणि त्याच्या सगळ्या प्रिकॉशन जर तुम्ही त्या पाळीव प्राण्यांचं लसीकरण योग्य पद्धतीने केलं, वेळच्या वेळी त्यांचं डॉक्टरांकडनं चेकअप करून घेतलं, तर त्याची शक्यता अगदी म्हणजे 0पर्यंत असू शकते. प्रामुख्याने म्हणजे कुठल्या प्रकारच्या लस असतात, म्हणजे किती प्रकारच्या लसेस आहेत? सो प्रत्येक प्राण्यांच्या वेगवेगळे लसीकरण असतात. त्याच्यात कुत्र्यांचं लसीकरण वेगळं असतं, त्यांना 2 ते 3 प्रकारचे इंजेक्शन्स असतात जे दरवर्षी त्यांना द्यायला लागतात. मांजरांचेही 2 ते 3 प्रकारचे व्हायरसेस असतात, त्यांनाही लसीकरण केलं जातं वेळच्या वेळी, वर्षातनं एकदा लसीकरण केलं जातं. जर पक्ष्यांचं म्हणाल तर पक्ष्यांमध्ये जे आजार आहेत त्यांच्यावरती खूपच कमी लस अवेलेबल आहेत सध्या तरी पाळीव पक्ष्यांसाठी. मेनली जे कोंबड्यांमध्ये होणारे आजार जे कुक्कुटपालनमध्ये होतात, तर त्याच्यासाठी भरपूर लसी अवेलेबल आहेत, पण पाळीव पक्ष्यांमध्ये जास्त लसीकरणाचं प्रमाण अजूनही नाही आहे आणि त्याच्यात अजूनही संशोधन होण्याची गरज आहे.
तुम्ही जसं सांगताय की म्हणजे लसीकरण गरजेचं आहेच, पण एक असं पण आहे की जेव्हा घरामध्ये प्राणी आपण पाळतो वगैरे असं, जसं मी सांगितलं की तो आपला फॅमिली मेंबरच होतो. बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो की आम्ही वरण-भात खातो आणि आमचा सोन्याला देखील आम्ही वरण-भातच देतो किंवा तो देखील दूधपोळी खातो. म्हणजे इतकं फूड देखील सिमिलर होऊन जातं. तर ते डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल, माणसाचं जे जेवण आहे, माणसासाठी जे अन्न आहे, ते प्राण्यांसाठी कितपत योग्य असतं? सो हे एक ॲक्च्युली कसं आहे की प्रत्येक प्राण्यांची फिजिओलॉजी वेगवेगळी आहे. त्यांचं न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटही खूपच वेगवेगळं असतं. तर सगळ्यांनाच आपल्या माणसासारखं आहार असणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि माणसांसारखंच त्यांना काही काही तर मी असंही म्हणजे पेशंट्स ऐकलेले आहेत की ते जसं चिप्स खातात, चकली खातात, लाडू खातात, ते त्यांनाही देतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आजाराचं प्रमाण खूप वाढत आहे. लठ्ठपणा, डायबिटीस, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्येही आता त्यांनाही होतो? खूप कॉमन झालेल्या आहेत. नाही, या प्राण्यांना देखील डायबिटीस वगैरे हो होतो? हो हो. सो मांजरांमध्ये, कुत्र्यांमध्ये डायबिटीसचं प्रमाण कॉमन आहे. तर असं न करता त्यांनी व्यवस्थित सल्ला घेऊन, आता इंटरनेटवर इतकी प्रचंड प्रमाणात माहिती अवेलेबल आहे की बेसिक त्यांचा आहार कसा असला पाहिजे ह्याच्यासाठी आपण स्वतःहून संशोधन करणं, जर नाहीच तर आपल्या वेटरनरी डॉक्टरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. प्राण्यांना बरेच जण म्हणजे अंघोळ-विंघोळ पण घालतात. म्हणजे घालावी स्वच्छता ठेवण्यासाठी वगैरे असं. तर ही प्राण्यांना अंघोळ म्हणजे रोज घालावी का? आपण जशी करतो, की त्याच्यासाठी पण देखील काही असे म्हणजे दिवस आहेत, एवढ्या दिवसांनी घातली तरी चालते? पाळीव कुत्र्यांना आणि मांजरांना आम्ही शक्यतो त्यांना सांगतो की दर 15 ते 20 दिवसांनी तुम्ही अंघोळ घालू शकता. ते कॉमन आहे. पण त्यांना त्यांचं अंघोळ घालण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आपण कोटचं ग्रूमिंग कसं केलं पाहिजे, त्यांचे केस गळणे कसं थांबवलं पाहिजे, त्यांना स्किनचे आजार होऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, आणि त्यांचा आहार कसा ठेवला पाहिजे की जेणेकरून ते त्यांचा स्किन आणि कोट चांगला राहील. आता बऱ्याचशा लोकांमध्ये असा गैरसमज आहे की जर केस गळत असतील तर त्याचं ट्रिमिंग करून टाका आणि गरमी झाली तर त्याचं ट्रिमिंग करून टाका. तर असं नाही आहे ॲक्च्युली. नेचरने, देवाने त्यांना दिलेला तो कोट त्यांच्या संरक्षणासाठी दिलेला आहे. ते कपडे नाही घालत, आपण कपडे घालतो. त्यांचं ते जे कवर आहे ते आपण जर काढून टाकलं तर त्यांना फायदा होण्यापेक्षा त्यांना नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य प्रकारे त्याची काळजी घ्या. त्याच्याने तुम्ही व्यवस्थित त्यांचं बॅलन्स एक ठेवला तर चांगलं होईल. बऱ्याच आपण आता हल्ली बघतोय की बरेच जण काय करतात की फक्त हौस आहे आपल्याला, तो प्राणी आपल्याकडे असावा ही अशी आपली इच्छा असते आणि या इच्छेमधून मग बरेच जण खूप महागडे असे लाखो रुपयांचे प्राणी परदेशातून इकडे आणतात. पण इथलं जे वातावरण आहे, म्हणजे जी भौगोलिक परिस्थिती आहे ती वेगळी आहे. अशा परिस्थितीशी जुळवून घेताना त्या प्राण्यांना जी प्रचंड त्रास होतो. कारण मी पण म्हणजे बघितलेला आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे असा की जसं आपण सायबेरियन हस्की म्हणतो की जो मुख्यपणे म्हणजे सायबेरियासारख्या ठिकाणाहून तो आलेला असतो, त्याला भारतातलं इथलं हवामान कसं मानवणार. म्हणून मग त्याच्यासाठी बाबा एक खास सोय केली जाते. मग अशा पण गोष्टी आहेत. आणि नंतर जेव्हा तो खिशाला परवडणारा त्याचा खर्च असतो, मग अशा वेळी अशा प्राण्यांना सोडून दिलं जातं. तर कुठलाही प्राणी विकत घेताना किंवा कुठलाही प्राणी आपल्या घरी आणण्याआधी, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलंच आहे, पण असे प्राणी जे परदेशातल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ते खूप आणि अनेक काळ ते जिवंत देखील राहतात, ती इथे आल्यावरती बिचारे मृत्यूच्या शय्येवर जातात. तर अशा वेळी तुम्ही काय सांगाल? अशा हौशी लोकांना तुम्ही काय सांगाल? सो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता हे ॲक्च्युली काय झालं आहे की ब्रीड डॉग असणं किंवा वेगळ्या जातीचं प्राणी असणं हे एक स्टेटस सिम्बॉल झालं आहे.
तर ते स्टेटस सिम्बॉल म्हणून लोकांना त्याच्याबद्दल माहिती नसते. फक्त माहिती असतं की असं ब्रीड आहे, पण त्याच्या गरजा काय आहेत, त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचं वातावरण सूट होईल, त्याला कशा प्रकारे आपण पाळलं पाहिजे, त्याची एक्सरसाइज किती ठेवली पाहिजे, त्याला कुठलं तापमान योग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जात नाही आणि असे प्राणी पाळले जातात. पण कसं आहे की हे ॲक्च्युली जर त्यांनी करेक्ट गायडन्स जर पहिलेच घेतला की मला असा असा प्राणी खूप आवडतो, तर मी हे घेऊ शकतो का, आणि हे घेतलं तर मी किती म्हणजे काय काय गोष्टींची आवश्यकता पडेल आणि मी त्याच्यासाठी तयार आहे का. सो हे जर तुम्ही गायडन्स डॉक्टरांकडनं घेतलं किंवा त्याच्यातले विशेषज्ञ पण आहेत जे बिहेवियरिस्ट म्हणा किंवा जे लोक त्याच्यातले जाणकार आहेत, त्यांच्याकडनं जर सल्ला आधीच घेतला लोकांनी तर खूप चांगलं होईल. पण जर नाहीच घेतला आणि लोकांनी ते विकत आणला, आता मुळात विकत घेणे हाच एक खूप मोठा विषय आहे. बरेचसे लोक असे आहेत की आता आम्ही पण एक संस्था चालवतो, तर त्या संस्थेद्वारे असं लक्षात आलेलं आहे की बरेचसे लोक जे असे प्राणी घेतात ते जमलं नाही तर त्यांना रस्त्यावर सोडून देतात, किंवा ज्यांना थोडीशी जाणकार आहेत मंडळी ते लोक संस्थेला कॉन्टॅक्ट करतात आणि हे आता आम्हाला जमत नाही आहे, तर आम्हाला याला दुसऱ्याला कुणाला तरी पाळायला द्यायचं आहे, थोडक्यात अडॉप्शनला द्यायचं आहे. तर अशा खूप सगळ्या रिक्वेस्ट येतात आणि मग त्याच्यानंतर असा मुद्दा उपस्थित होतो की खरंच ह्या प्राण्याला ब्रीड करून आपल्या देशामध्ये विकणे कितपत योग्य आहे. तर जे ब्रीडिंग सेंटर्स असतात किंवा जे ब्रीडर्स असतात त्याच्यामध्ये आजकाल म्हणजे इंडियामध्ये एवढं गैरप्रकार चाललेले आहेत की एक तर ते जे ब्रीडर्स किंवा जे कोणी विकतात ते इल्लीगल असतात, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन्स नसतं, त्यांना ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाची मान्यता नसते, ते कुठेतरी बॅकयार्डमध्ये किंवा कुठल्या तरी अडगळीच्या जागेमध्ये ब्रीडिंग चालवतात जे बिलकुल सायंटिफिक नाही. आणि तुम्ही एक उदाहरण ऐकलं असेल, आपल्याकडे क्रॉफर्ड मार्केट नावाचं आहे, प्राण्यांचं मार्केट आहे, तर तिथे कसं प्राण्यांना ठेवलं जातं ते जर बघितलं आणि त्यांना ते कुठून येतात असं जर बघितलं गेलं तर ह्या सगळ्याच प्रकारावरती आपल्याला एकदम गंभीरतेने विचार करायची आवश्यकता आहे की खरंच प्राणी विकत घेतला पाहिजे का. तुम्ही संस्था चालवतात, तुमच्याकडे बरेच म्हणजे असे रेस्क्यू केलेले बरेच प्राणी आहेत, फक्त कुत्रा मांजर नाही. जसं आपण मगाशी बोललो की त्याच्यातून तुम्ही सांगितलं की बैल आहे, गाढवं आहे, तुमच्याकडे कोंबड्या आहेत, असे बरेच वेगवेगळे प्राणी आहेत. आजच्या तारखेला अशा प्राण्यांना सांभाळणं म्हणजे जर तुम्ही एक रेस्क्यू, तुमची पूर्ण टीम आहे त्या प्राण्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी आहे, किती चॅलेंजिंग आहे? भरपूर चॅलेंजिंग आहे, भरपूर. तुमच्याकडे किती कुत्रे आहेत मग असे सांगितलं तुम्ही? सगळे प्राणी मिळून जवळपास 85 प्राणी आहेत. त्यात कुत्रे, मांजर, पक्षी, कोंबड्या, बैल, गाढव हे सगळे इन्क्लुडेड आहेत. तर सगळ्या प्राण्यांची काळजी घेणं आणि त्यांच्यासाठी टाईम टू टाईम त्यांचं जेवण देणे, त्यांना फिरवायला नेणे, त्यांच्यासाठी लागणारी जागा व्यवस्थित मेंटेन करणे, त्यांना स्वच्छता ठेवणे, त्यांच्यामध्ये आपसात भांडण होऊ नये म्हणून सगळी तयारी ठेवणे हे खूप अवघड असतं आणि त्याच्यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. तर आम्ही लकी आहोत की जी संस्था आम्ही चालवतो त्याच्यासाठी लागणारं जे फंड्स आहेत ते
डोनेशनद्वारे लोक देतात. असे खूप सगळे काय म्हणता येईल उदार लोक जगात आहेत, म्हणून हे सगळं आम्ही करू शकतो. पण एका इंडिव्हिज्युअलला हे करणं खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये हे करता येणं खूप अवघड आहे. सर, मगाशी पण आपण याच्यावरती बोललो होतो, थोडंसं अजून तोच एक विषय माझ्याकडे की मधल्या काळामध्ये पिटबुलने म्हणजे घरामध्ये पाळलेला पिटबुल नावाच्या जातीच्या कुत्र्याकडनं हल्ले होण्याच्या घटना खूप वाढल्या होत्या. म्हणजे अनेकांचा जीव गेला आहे त्याच्यामध्ये. तर फक्त म्हणजे आणि तो दिसायला देखील तसा भयानक असतो, पण काही जण हौस, जसं आपण मगाशी स्टेटस सिम्बल आहे म्हणून देखील प्राणी पाळतात. त्यामुळे असे प्राणी म्हणजे कोणते प्राणी पाळावेत आणि कुठल्या जातीचे पाळावेत, स्पेशली मी कुत्र्याबद्दल आपण बोलताना तुम्ही काय सजेस्ट कराल? सो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की एकतर तुम्ही जेव्हा प्राणी तो ठेवता त्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत की कुठल्या जातीचा कुत्रा घरात पाळावा आणि त्याला कसं पाळलं पाहिजे. जसं मी मगाशी बोललो तसं ह्याच्याबद्दल जाणकार व्यक्ती आहेत, जाणकार तज्ज्ञ आहेत. आजकाल बरेचसे बिहेवियरिस्ट म्हणजे त्यांचे बिहेवियरमध्ये स्पेशलायझेशन केलेले लोक अवेलेबल आहेत. त्यांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर आपला पाळीव कुत्रा खूप आक्रमक होऊ शकतो. आता कसं आहे की आपल्या शहरांमध्ये तर शक्यतो लोक फ्लॅटमध्येच ठेवतात, पण जे गावाकडे राहणारे किंवा जे शहर मोठे जिथे बंगले आहेत किंवा ॲज अ सिक्युरिटी म्हणून तुम्ही कुत्रा पाळताय, तर त्याचं जे नॅचरल बिहेवियर आक्रमक करण्याचं, काही लोक तर तसंही ठेवतात की त्याला ॲग्रेसिव्ह केलं पाहिजे, कारण तो अटॅक करायला पाहिजे. जर चोर आले किंवा कोणी बंगल्याच्या गेटमध्ये आलं तर त्याला आक्रमक करण्यासाठी म्हणून ठेवतात. पण तो आक्रमकपणा जो आहे, तो आक्रमकपणा त्या कुत्र्यासाठी स्पेसिफिक नाही आहे. तो फरक नाही सांगू शकणार. तर त्याच्यासाठी बिहेवियरिस्टचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आणि कुत्र्याची मानसिकता कशी आपण तयार केली पाहिजे, त्याला कसं पाळलं पाहिजे, त्याला किती प्रेमाने वाढवलं पाहिजे जेणेकरून तो आक्रमक होणार नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, अशा कुठल्या कुत्र्याच्या जाती आहेत की ज्या आपण मुंबई पुण्यासारख्या छोट्या म्हणजे फ्लॅट तुम्ही बघितले, कॉम्पॅक्ट फ्लॅट असतात, तिथे तो तुमच्या फॅमिलीबरोबर आनंदाने राहू शकतो? ॲक्च्युली ह्या बाबतीत बऱ्याच जणांचं वेगवेगळी मतं आहेत. पण कसं आहे, मी स्वतः म्हणजे पशुवैद्य क्षेत्रामध्ये पण काम करतो आणि मी म्हणजे संस्था पण चालवतो. तर त्याच्यामुळे माझं असं मत आहे की एकतर जे ब्रीडिंग करतात, जे वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांचं आणि जे फॉरेन ब्रीड्स आहेत, ते केलंच नाही पाहिजे. ते चुकीचं आहे. आणि जरी केलं तरी ते योग्य पद्धतीने करायला पाहिजे, एक एथिक्समध्ये राहून करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या ब्रीडरची पण जबाबदारी पाहिजे की तो प्राणी पाळणारा जो आहे तो व्यवस्थित ठेवू शकेल की नाही त्याला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर फ्लॅटमध्ये ठेवत असाल तर आता बरेचसे आपण छोटे डॉग्सचे ब्रीड बघतो, ते एक झाले आणि मीडियम साईजचे एक डॉग झाले. आणि खूप नावं सांगाल का, अशी कुठली जाते की जी तुम्ही पाळू शकता माणसाबरोबर, जे आनंदाने राहतात, असे कुठले डॉग्स? आता बऱ्याचशा ब्रीड्समध्ये असे वेगवेगळे आजार पण दिसून येतात, तर ते ब्रीड स्पेसिफिक असतात. तर म्हणून माझ्या मते तरी आपण आपल्या जो इंडियन स्ट्रे डॉग किंवा इंडियन पराया ब्रीडचा डॉग आहे तो सगळ्यात पूरक आहे इथल्या वातावरणातही आणि आपल्या छोट्या फ्लॅट सिस्टीममध्येही, त्याच्या साईजनुसार, त्याच्या हेल्थनुसार
आणि सगळ्याच गोष्टीनुसार तो सगळ्यात आयडियल पाळीव कुत्रा आहे. तर कुठले ब्रीड ठेवू नये जे खूप केसाळ ब्रीड्स आहेत. फॉर एक्झाम्पल हस्की आहे, शिजू आहे, त्याच्यानंतर पॉमेरियन्स आहेत. ते त्यांना खूप त्रास होतो इथल्या वातावरणाचा. तर असे ब्रीड शक्यतो पाळू नये. आणि जे खूपच जास्त मोठे ब्रीड्स आहेत जे फ्लॅटमध्ये त्यांना एक्सरसाइज मिळू शकत नाही, ग्रेट डेन किंवा बेल्जियन मॅलेनॉय किंवा जर्मन शेफर्ड, असे मोठे ब्रीड छोट्या फ्लॅटमध्ये ठेवू नये असं मला वाटतं. गोल्डन रिट्रीवर माणसाशी खूप असा म्हणजे खूप आहे, तो फ्रेंडली असतो ना फार, असं त्याच्यामध्ये तो पाळू शकतो का आपण? म्हणजे गोल्डन रिट्रीवरमध्ये पण ॲक्च्युली खूप त्यांना फर खूप असते आणि त्यांना ते खूप एनर्जेटिक असतात. आणि त्यांचाच एक भाऊबंद म्हणून लॅब्राडॉर रिट्रीवर, ते खूप एनर्जेटिक डॉग्स आहेत. तर त्यांना एक्सरसाइज मिळणे हे खूप गरजेचं आहे. तर ते एक्सरसाइज नाही मिळालं तर त्याचं रूपांतर फ्रस्ट्रेशनमध्ये होतं आणि ते फ्रस्ट्रेशन कुठे ना कुठेतरी दिसून येतं. त्याच्या हेल्थ प्रॉब्लेम्समध्ये किंवा त्याच्या बिहेवियर वागण्यामध्ये त्याचा आक्रमकपणा येऊ शकतो. तर ते ब्रीड्स मला वाटतं छोट्या फ्लॅट्समध्ये ठेवणं चुकीचं आहे. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय असे म्हणजे आपल्या पाळीव प्राण्यांबद्दल तुम्ही अशी उपयुक्त अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचेही आभार, मला एक संधी दिलीत बोलण्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.